जे खेळाडू आपल्या देशासाठी मेडल घेऊन येतात, ज्यांच्यावर कॅमेरे चमकतात, ज्यांच्यासाठी स्टेडियममध्ये टाळ्या वाजतात, तेच खेळाडू जेव्हा देश त्यांना विसरतो, तेव्हा कोणी रस्त्यावर भाजी विकतं, तर कोणी पानाची टपरी चालवतं. देशाने त्यांची जिंकलेली ट्रॉफी उचलली, पण त्यांच्या आयुष्याचं ओझं कधी उचललं का? म्हणून परदेशी खेळाडू भारतात यायला का घाबरतात? खरा प्रश्न हा आहे, आपली ही बेफिक्री का? आपली ही निष्काळजीपणा का? आज सिस्टमला लाज वाटत नाही का? देशप्रेम फक्त भाषणांपुरतंच उरलंय का? नेते आपल्या मुलांना परदेशात पाठवतात आणि या देशातून शेवटच्या थेंबापर्यंत शोषून घेतात. पण लक्षात ठेवा, आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या जेव्हा जग बोट दाखवेल, तेव्हा उत्तर देणारा कोणीच नसेल. अँड्रस अँडोनसन त्याने भारतात यायला नकार दिला. नियमानुसार 4 लाखाचा दंड लावला गेला. त्याचं उत्तर साधं होतं, पैसे ठेवा, पण त्या देशात मी येणार नाही. 4 लाख देणं चालेल, पण भारतात येणं नको. हे ऐकूनही आपण विचारतो, देशाची इमेज का खराब होते? 2021 ते 2026 दरम्यान खेलो इंडियासाठी 3,790 कोटी रुपये खर्च झाले. ते सरकारचे नव्हते, ते माझे होते, तुमचे होते, आपले सर्वांचे होते. पण काय बदल झाला? आजही मुलं तुटलेल्या पोल्सवर खेळतात. आजही लोकं पुलाखाली चिरडले जातात आणि हेच आहे सर्वात कडू सत्य. दिल्लीमध्ये 2026चा इंडिया ओपन बॅडमिंटनचा जगातला सर्वात मोठा टुर्नामेंट झाला. सर्वांना अभिमान वाटायला हवा होता. पण डेन्मार्कच्या खेळाडूने सांगितलं, I actually खेळापेक्षा thought it was जास्त gonna वाईट be व्यवस्था better दिसली. than the other one. स्टेडियममध्ये I कचरा, think it's घाण, still सर्वकडे very, अनहायजेनिक वातावरण. like जणू काही इंटरनॅशनल unhealthy इव्हेंट नाही, conditions for फक्त all the players. नावापुरतं आयोजन होतं. Everyone is आणि walking ही up गोष्ट and एका down खेळाडूपुरती between नाही, layers of ही players वर्ल्ड and winter रँकिंगमध्ये jackets बसलेली and आपली सिस्टम gloves आहे. and hats. प्रश्न साधा आहे, आपण फक्त आयोजन करणार का? की जबाबदारी सुद्धा घेणार आहोत? कमेंटमध्ये तुमचं मत द्या.